नमस्कार शेतकरी बांधवांनो, पूर्वशील शेतकरी माळीमामा चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्या बागेमध्ये आज लिंब काढायचं काम चालू आहे. लिंबाला आता पावसाळा आहे. आता ऑगस्ट महिना चालू आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, पण एक 4-8 दिवस झाला पाऊस उघडला आहे. बऱ्यापैकी गरमी थोडी. तर त्या गरमीमध्ये आता जरा लिंबाचे दर सगळं व्यवस्थित झाले जरा, त्याच्यामुळे लिंब आणि आपली लिंब बी काढण्याजोगी झाले सगळे व्यवस्थित. आता बघू शकता अशा पद्धतीचं लिंबू आहे आणि ह्या लिंबाला 30 पासून 50 पर्यंत दर आहे, म्हणून आपण काढतोय सरासरी. असे ही बघू शकता अशा साईजची आपली आकडी केलेली आकडी. ही अशा पद्धतीने जी आकडी आहे त्या आकडी बनवलेली आपण. ही जी तार आहे ही आपले सिमेंटचे जे पोल असतात त्या पोलमधून आपण ही तार काढलेली, जे कडक राहते, अशी वाकडी होत नाही, किंवा ही जे आकडा बनवला आहे ती गुतला तरी वाकडा होत नाही. त्याला लाकडाच्या अशा मोठी बसवलेल्या आहेत ह्या पद्धतीनं. ह्या साईजच्या असं जवळपास 4 फुटापर्यंत आपण बनवलेली, 4-4.5 फुटापर्यंत, जेणेकरून लिंब तोडता यावं. आणि ही आपला पाईप बनवला आहे वाकडा करून, जेणेकरून लिंब काढायला सोपे जातं. ह्याच्यात तसं जसं आपण लिंबू ओढून घेतो या पद्धतीनं असं लिंबू झाडाखालचं असं ओढून घेता येतं, पटपट आवडतात. आणि हा पाईप आपण ह्यासाठी वापरतो की जेणेकरून एखादं झाड जास्त खाली टेकलं असेल तर त्या झाडाला टेकल्याखाली असं घालायचं आणि असं वरी करून झाडाच्या खालची काढायची लिंब, किंवा तोडायला सोपं जातं, म्हणून कधीतरी त्याचा वापर करायचा. आता तुम्हाला दाखवतो आपली ही झाडाच्या बाजूची काढलेली लिंब आहे सगळी, इकडे तुम्हाला दाखवतो सगळी लिंब. या पद्धतीनं आपला सगळा माल तयार आहे, निघला आहे. एका झाडाला जवळपास एक 10-12 किलो 20 किलोपर्यंत माल निघतोय. आपल्या इकडे दाखवतो तुम्हाला आपला जो हे आपल्या बागेमध्ये हे अशा पद्धतीनं माल आहे. हे आंतरपीक म्हणून थोडंसं आपण उडीद पेरला होता, पण काय आलाय बरा किंवा नाही, त्यात तण झालंय, काम आवरत नाही. आता हा जो बागेतला 50% माल आपण काल काढलेला आहे, आज आपण मार्केटला नेणार आहेत. हा 50% माल आहे. आपल्या ह्या मालाची क्वालिटी अशी, आता ह्या मालाची क्वालिटी अशी का आलेली आहे त्याचं कारण सांगतो. आपण घरच्या शेळ्यांचं लेंड्याचं खत ह्याला टाकलेलं आहे, रासायनिक खत थोडं कमी आहे त्याला शेळ्याचं, आणि आपलं घरच्या जनावरांचं जास्त खत टाकतो. अशा पद्धतीचं लिंबू आहे. आता ह्या लिंबाची साईज तुम्ही बघू शकताय, जवळपास 100 ते 100 ग्रॅम, 50 ग्रॅमपासून प्लसमध्ये भरतं, 50-100 ग्रॅमपर्यंत भरतं. अशी साईजची लिंब आहेत, बघू शकताय. 50 ग्रॅमपर्यंत आरामशीर भरतं एक लिंबू, 50 ग्रॅम प्लस. अशा साईजची लिंब आहेत, क्वालिटी आहे, कुठं डॅमेज नाही जास्त माल, किंवा असं त्याच्यावर कुठलाही रोगाचा जास्त प्रादुर्भाव झालेला नाही, कारण शेणखत असल्यामुळे रोग कमी पडला आहे. अशा पद्धतीचा अर्ध्या बागेचा आपला माल निघलेला आहे, अर्धी बाग आणखी तोडायची बाकी आहे. तर ही आपली बाग आहे, बघू शकताय. जवळपास 7 वर्षापूर्वीची झाडं आहेत. ही झाडं गेलत आपण, पण ह्याला सॉईल चार्जर आणि हे आपण वापरून काही झाडं जी गेलती त्याला थोडंसं औषध करून परत जागेवाली झाडं, हे वाळून गेलेलं झाड होतं. त्यासाठी वैदिकचं आपण मध्ये खत वापरलं होतं, त्याच्यानंतर हे वाळून गेलेलं झाड परत जिवंत झालं, आणि त्याच्यामुळं हे झाड परत फुटलं आणि परत ह्याला लिंब यायला लागले. जेणेकरून हे बघू शकताय, आता 12 महिने आपल्या बागेला लेंड्याचं शेणखत असल्यामुळं 12 महिने फळ आणि फुल राहते. आता हे बघू शकता, इथं ह्या साईजचं फळ आहे, ह्या साईजचं फळ आहे, हे बघू शकता अशी छोटी फळं आहेत ह्या साईजची. माल तोडायला पण चालू आहे. ह्या साईजचं पण फळ आहे, आणखीन हे 15-20 दिवसात निघन किंवा महिन्यात निघल असं साईजचं कच्चं फळ आहे. फुलात पण आहे आणि फुल पण चालू आहे बागेला. विशेष म्हणजे आता फुलं निघायला सुरुवात झाली बागेमध्ये. ह्या बागेत म्हणजे शेणखत वापरल्याच्या नंतर 12ही महिने ह्याला फळ राहतं. अशा पद्धतीनं माल निघतो ह्या बागेत, आपल्या एकदम क्वालिटीचा माल निघतोय. ह्याला शेणखत वापरणं खूप गरजेचं आहे रासायनिक खतापेक्षा. त्याला कुठल्याही प्रकारची सध्या यावर्षी आपण फवारणी घेतलेली नाही, कुठलं ह्याला सध्याचा रोगाला कुठला बळी पडलेला आणखीन. तर बघू तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही बघा. आपण शेवटपर्यंत बघितलं म्हणजे तुम्हाला मार्केटचे भाव पण ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळतील, कारण आज आपण दुपारच्या नंतर हाच माल बाजारपर्यंत पोच करणार आहे मार्केटपर्यंत. मार्केटमध्ये तुम्हाला कसला माल छाटला जातो, कोणता माल बाजूला काढला जातो, किंवा छाटणी कशी केली जाते मालाची, लिंबुनीची छाटणी कशी केली जाते हे तुम्हाला दाखवलं जाईल. आणि
दर काय आहे आजचा, ह्या दिवसातला आजच्या तारखेचा दर काय तो तुम्हाला दाखवल. आता आपलं जे लोकेशन आहे फळबागेचं किंवा मी माझ्या शेतकऱ्याचं जे लोकेशन आहे ते धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुक्यामध्ये पकरूड गाव आहे. हे आमचं लोकेशन आहे बागेचं. आणि आमचं मार्केट जे आहे ते आरणगाव जामखेड हे अहिल्यानगरच्या भागामध्ये येतं. ह्या भागामध्ये मार्केट व्यापारी जास्त आहेत आणि त्या भागात आम्ही लिंब नेतो. आता आपली घरची गाडी आहे त्याच्यामुळे आपण स्वतः भरून जातो. 2-2.5 क्विंटल 3 क्विंटल माल असेपर्यंत आपण नेतो. आता आज आपण हे दुपारून 2 दिवस झाला आपण घरचे फॅमिली आणि आम्ही तोडतो. हा माल आता परफेक्ट जास्त पिकलेला माल त्यांना चालत नाही. किंवा तुम्हाला दाखवतो एखादा लिंबू असेल तर 1 मिनिट. हा काही ह्या पद्धतीचं लिंबू चालत नाही, त्यांना चालत नाही. तर बघू शकताय हे लिंबू आहे. ह्याला काटा लागल्याच्या नंतर हे डॅमेज झालं किंवा मातीला चिटकून असल्याच्या नंतर हे डॅमेज झालं. भिजल्याच्यानंतर शक्यतो काटा लागल्याच्या नंतर डॅमेज होतं लिंबू. आणि काटा लागल्याच्या नंतर ते घेत नाहीत, ते लहान बाजूला काढतात. आणि एकदम कवळं असेल ह्या साईजचं एखादं आपल्याकडून लिंबू पडतं, ही एक ते बाजूला काढतात असायचं. बाकी ह्याच्यामध्ये एवढे 3 लिंब सोडता ह्या ढिगाऱ्यामध्ये एकही लिंबू बदल्यामध्ये बाहेर निघत नाही. अशा प्रकारचं लिंबू, हे 3च लिंब फक्त ह्याच्यातली बाहेर आहेत. बाकी सगळा माल क्लिअर आहे. अशा पद्धतीने ती छाटणी राहते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला मार्केटचं पण तुम्हाला लक्षात येईल. ही आपली बाग त्या साईडला आणि शेत. ही आपली गाडी इकडे झाली लोड. डोक्यावर आणून आपण इकडं गाडी लोड केली. ह्या पद्धतीनं आपली लिंब गाडीमध्ये पूर्ण लोड झाली. अशा पद्धतीचा माल आहे. हे 8 कॅरेट आणि 2 कट्टे भरलेत. हा 2 दिवसाचा आपण माल तोडलेला आहे. ह्या पद्धतीनं मालाची क्वालिटी. थोडंसं पाणी मारलं आहे आपण जेणेकरून थोडी गरमी म्हणून सुकून आहेत किंवा सुकल्यासारखी वाटून आहेत म्हणून पाणी मारलं आहे. पूर्ण गाडी लोड ओकेमध्ये झालेली आहे. आता ही आपली गाडी जितो गाडी पॅकबंद बॉडीची गाडी आपली. बाग दिसत असेल, हा आपला बाग आहे. 100+ झाड आहेत. आणि आपला सोलार पंपमध्ये दिसत असेल तुम्हाला 2 झाडाच्या मध्ये. आणि तिकडं मोठ्या झाडाकडं विहीर. असं आपलं शेत. आपण चालू आता मार्केटला. ओके, आपण आता निघालो. इथून 35 किलोमीटर जामखेड मार्केट. तर बघू शकताय आपण आता पोहोचलेलो आहोत दुकानावरती जिथं माल घेतला जातो. तर आपलं पूर्ण जे लिंबू आहे ते 250 किलो म्हणजे 2.5 क्विंटल भरलेलं आहे. जेव्हा आपण कॅरेटमध्ये आणलेला माल आहे अशा पद्धतीनं कपड्यावरती वतला जातो. वतून जसं त्यांनी आदळल्याच्या नंतर जसं लिंब पांगल्याच्या नंतर त्यांना आतमध्ये दिसतं किंवा खराब डॅमेज लिंबू किंवा त्यांची जशी क्वालिटीचे लिंबू पाहिजे तसं ते चेक करतात. त्याची दुकानाची भरल्यामध्ये गाडी. हे कट्टे आहेत वजन करून ठेवलेले. अशी छाटणी करून जो खराब माल आहे तो बाजूला घेतला जातो आणि शेवटला वजन करून प्लस मायनस केलं जातं. असा कॅरेटमध्ये त्यांचा हे माल व्यवस्थित लोड केला जातो. बघू शकता पाठीमागं फ्रेश माल कॅरेटमध्ये टाकलेला आहे. तर अशा पद्धतीनं लिंबाची खरेदी विक्री किंवा शेतकऱ्यापासून व्यापाऱ्यापर्यंत दिला जातो माल. आणि असे दर आहेत. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तरी सर्वांना परत राम राम.